तुम्ही आता बोलले 120 कोटीला आपल्याला हात लावायचा नाही, तर मी यावर बोलते की मी सर्वांना परिचित आहे की मी एका सदन कुटुंबातून आहे. तर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, आपण कष्ट करतो आणि आपण ते कष्टाचं कमवलेलं खातो, त्याच्यामुळे आपल्याला या पैशांची खरंच गरज नाही आहे. तर आपल्याला फक्त एक समाजकार्य, आतापर्यंतही आपण समाजकार्य केलं आणि यापुढेही आपण समाजकार्य करणार आहे. आणि आपण राजकारणातून समाजकारणात आलेलो नाही आहे, तर आपण समाजकारणातून राजकारण करणार आहे. तर राजकारण हे निस्वार्थ आणि पारदर्शक असं राजकारण आपलं असणार आहे. आपल्याला कुठल्या पैशांचा हव्यास नाही, कुठल्या गोष्टीचा हव्यास नाही, फक्त एक समाजसेवा करायची की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपल्याला समाजाचं ऋण फेडायचं आहे, आपल्याला सटाणा शहराचं ऋण फेडायचं आहे. म्हणून आपण हे शिवधनुष्य पेलतो आहे आणि ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 3 तारखेला ते शिवधनुष्य पेललेलं असेल आणि नक्कीच आपला विजय झालेला असेल, तोही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. त्याचप्रमाणे मी येथे हा देखील उल्लेख करू इच्छिते की आता आजकाल सर्वच सांगता येतात त्या आमच्याकडे नगरविकास खाते आहे, त्यामुळे आम्ही नगरविकास खात्यातून भरपूर निधी आणू. दुसरे सांगताय आमच्याकडे सत्ताधारी, आम्ही सत्तेवर आहे त्याच्यामुळे आम्ही भरपूर निधी आणू. पण मी एक सांगते की आमच्याकडे दोघेही मार्ग आहेत, तर आम्ही कुठल्याही मार्गाने निधी उपलब्ध करू आणि कामं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर मी आता जे विकासाच्या दृष्टीने बोलते, तर आता आज सध्या ज्या काही छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्याच्यात घंटागाड्या जात नाही, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट आज व्यवस्थित लागत नाही आहे. तर छोट्या छोट्या गल्लींमध्ये घंटागाडी कशी पोहोचेल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि जो काही गावाचा कचरा निघतो, तर तो कचरा त्याची विल्हेवाट आज कशा पद्धतीने लागते हे तुम्ही आम्ही सर्व बघतो आहे. आणि आज आपण रोगराईच्या विळख्यात कशा अडकलो आहेत याचे देखील साक्षीदार तुम्ही आम्ही सर्वच आहोत. तर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण एक कचरा डेपो तयार करून, तो कचरा डेपो त्याची खत तयार करून ते खत आपण आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मुबलक दरात देऊन आपण त्यांचं कसं एक पारदर्शी व्यवहार करता येईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. आणि जे खत ज्याचं उत्पन्न आपल्याला मिळेल ते नगरपालिकेला, तर नगरपालिकेला ते एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून देखील ते खत होणार आहे. त्याचप्रमाणे एक या नदीवरून एक बायपास तयार करून आपण रहदारीची जी कोंडी तयार होते आहे, रहदारीमुळे किती प्रकार घडत आहेत आपण ते पाहून राहिलो आहे. तर त्यासाठी आपण बायपास देखील तुमच्या आमच्या सर्वांच्या मदतीने आपण बायपास देखील करणार आहे. त्याचप्रमाणे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथमार्गावर भूमिगत विद्युत म्हणजे एक विद्युत पुरवठा कसा करता येईल त्यासाठी देखील आपण भूमिगत विद्युत कनेक्शन करून ते देखील आपण एक काम करणार आहोत. आणि नदी आहे, आज नदीचे प्रदूषण किंवा नदीची दुरावस्था जी आहे ती आज सटाण्याच्या वैभवाला अगदी म्हणजे लाजिरवाणी अशी आहे. तर त्याचं वैभव वाढवण्यासाठी, नदीचं वैभव वाढवण्यासाठी, रस्त्यांचं वैभव वाढवण्यासाठी आपण रस्त्याच्या दोघंही बाजूंना वृक्ष संवर्धन करून, वृक्षांची लागवड करून आपण सर्वात मोठं सौंदर्यात आपण भर पाडणार आहोत असे देखील मी आज येथे नमूद करते. आणि हे प्रयत्न एक तुमच्या आमच्या सर्वांच्या पुढाकाराने होणार आहे, कारण ही उमेदवारी माझी नाही, तर ही उमेदवारी आपली आहे, तुम्हा सर्वांची उमेदवारी आहे. तरी मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करते की येत्या 2 तारखेला सकाळी लवकर उठा, लवकर कामं आटपा आणि मतदान केंद्रावर जाऊन अनुक्रमणिका नंबर 1 या क्रमांकावर सिलेंडर या निशाणीचं बटन दाबून तुम्ही मला, त्याचप्रमाणे माझे जे सहकारी आहेत सारिका वहिनी असतील आणि भरत भाऊ असतील यांची निशाणी घड्याळ आहे आणि माझी सिलेंडर आहे, तर आम्हाला तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल ही मी तुम्हाला विनंती. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.